वैशालीसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या अगोदर. माझे जाऊ साहेबांच्या या जन्मस्थळ असलेल्या बुलढाणा जिल्ह्यात त्यांच्या नररत्नाच्या जन्मदिनी त्या माता पुत्राच्या पावन स्मृतीला माझे त्रिवार वंदन. आम्ही जिजाऊच्या लेकी, सावित्रीच्या लेकी, महाराष्ट्र ही संतांची भूमी, वीरांची भूमी, वीरांगणांची भूमी, एका चिमुकल्या जीवाला हिंदू राजा बनवण्याचे स्वप्न बघणारी व ते सत्यात उतरवणारी राजमाता जिजाऊ, एका विचित्र मानसिकतेने पछाडलेल्या पतीची जीवनभर साथ देत घर संसार सुख वाऱ्यावर सोडून महिलांच्या शिक्षणाची मुहूर्त मिळवणारी देशाची आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले. आणि पूर्वी काही शाळा नव्हत्या तर महान पुरुषांची निर्मिती झाली. समाजात शिक्षक नव्हते, गुरु नव्हते तर महान व्यक्ती कशा तयार झाल्या असा विचार केल्यास निश्चितच ते कर्तृत्व त्या नररत्नाच्या आईचे असते. आईवरून एक कविता आठवली. आई माझा गुरु, आई कल्पतरू, विश्वाचा जागरू, आई माझी. माझ्या मते माणसाच्या आयुष्यात आई म्हणजे मूर्तिमंत ईश्वर होय. आज समाजाची जी अवस्था आपण बघतो, समाज जीवनातील प्रश्नांवर विचार केल्यास आजची आई शिक्षित आहे परंतु ती सुशिक्षित नाही. जिजाऊ साहेब खऱ्या सुशिक्षित होत्या म्हणून त्यांचे स्वप्न सुद्धा सत्यात उतरले. आजच्या आईचे स्वप्न सुद्धा चांगले असते परंतु ते सत्यात उतरण्यास का कमी पडते, जे की सामाजिक प्रश्नांमुळे नक्कीच मनाला खटकते. आज समाजामध्ये स्त्रियांच्या बाबतीत प्रथम स्त्री शरीराने, मनाने, विचाराने सुदृढ नाही. अनेक प्रकारचे उपवास, नवस, अंधश्रद्धा यामुळे ती शरीरासोबत विचाराने सुद्धा कमकुवत झालेली दिसते. कुटुंबाचे जे प्रश्न आहेत ते हाताळण्यास ती कमी पडते. आरोग्यासंबंधी पूर्ण जागरूक दिसत नाही. शैक्षणिक वयातील मुलांचे प्रश्न हाताळण्यास जिथे हाय मजबूत असते त्याच ठिकाणी मुले घडताना दिसतात. अपत्यांची संख्या कमी झाल्यामुळे कडक शिस्तीऐवजी आंधळे प्रेम व लाड चुकीची साथ दिल्यामुळे अनेक कुटुंबात आई स्वतःच्या मुलांचे भविष्य बिघडवताना नजरेत येते. मातृभाषेतून मुलांना ज्ञान लवकर आत्मसात होत असताना अनेक ठिकाणी महिलाच मुलांना इंग्रजी शाळेत पाठवण्याचा आग्रह धरतात. घरातील टीव्हीच्या वापरासंबंधी शिस्त लावण्याचे काम आईचे असते. शिकलेली असून सुद्धा उपवास, नवस, अंधश्रद्धेला जोपासल्यामुळे घराचा वैचारिक विकास होण्यास अडचणी निर्माण होतात. महिलांच्या आरोग्याचे प्रश्न निर्माण होण्यास महिला जास्त जबाबदार आहेत असे मला वाटते. नैसर्गिकरित्या पुरुषापेक्षा शक्तीने कमी असून सुद्धा ती सहनशक्तीने जास्त आहे. दातृत्वाचा जन्मती पाळते. म्हणून मानवी जीवनात समृद्ध करणाऱ्या धरती, पृथ्वी, नदी, वृक्षवल्ली यांना स्त्रीवाचक संबोधले जाते आणि ती सतत देण्याचे काम करत असते. बदलत्या काळात महिलांनी पुरोगामी विचाराची कार धरली पाहिजे. वाढत्या वयातील मुला-मुलींच्या वागण्याकडे बारकाईने लक्ष दिले पाहिजे. स्वखर्चासाठी मिळवलेल्या पैशातून 4 सोन्याचे मणी करून गळ्यात घालण्यापेक्षा शौचालय बांधण्यासाठी पटीकडे आग्रही राहिले पाहिजे. ज्या बाईचा राज्यात मुख्यमंत्र्यांनी सत्कार केला, शौचालयासाठी लग्न न करणाऱ्या मुलींचा विचार रुजवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लग्न समारंभातील खोट्या प्रतिष्ठा बाजूला सारून साध्या पद्धतीने लग्नासाठी पुढाकार
शकेल